मुंबईतली ती म्हणजे उत्तर मध्य मुंबईतून काल उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता निकमांनी अधिकृतपणे काल भाजपमध्ये प्रवेशही केला। विलेपार्ल्याच्या भाजप कार्यालयात निकमांनी प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरत भाजप प्रवेश केला। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर आता इथे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना रंगणार आहे। विद्यमान खासदार भाजपच्या पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी निकम यांना संधी देण्यात आली। दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम हे देवदर्शन करतात। त्यांनी आज मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे। सोबतच चैत्यभूमीवर जात त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनही केलेलं आहे। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। सर, आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज मुंबईतल्या विविध ठिकाणी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भेट देत आहे, दर्शन घेत आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होण्याकरता मी आज इथे आलोय। कारण भारतीय घटना ही जगातली अशी घटना आहे की जी लोकशाही सुदृढ असण्याकरता लोकांनी मांडली, जगाने मांडली, आणि परंतु काही ठिकाणी गोबेल्स प्रचार करण्यात येतो की घटना बदलली जाईल, असं कुठलंही काही होणार नाही। ज्या घटनेच्या आधारावरती मी देशातील देशाबाहेरील गुन्हेगारांना शिक्षक करू शकलो, त्यांच्या विरुद्ध पुरावे जे पोलिसांनी दाखल केले ते सिद्ध करू शकलो, याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला आहे। या घटनेने सामान्य माणसाचं हितरक्षण कसं करायचं, देशसेवा कशी करायची याचं बाळकडू मला मिळालं आहे। खैरलांजी दलित हत्याकांड असेल, सोनई दलित हत्याकांड असेल, येथील आरोपींना कठोरात कठोर फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्याची किमया देखील या घटनेनेच करू शकली, असा माझा ठाम विश्वास आहे। आपल्या सगळ्यांचा व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।